चला ताई नो. अरे बाप रे, अरे चिंटू एवढा मळून आला तू, पांढऱ्याचा काळ्या झालाय पूर्ण बघ. तर आज थोडं लवकर घरी आले. रुद्रला ध्रुवला पित्त झालं का रे? कशामुळं? तर चला हे बघा, हा दिन तुला पण दिन. ध्रुवला थोडस पित्त जाणवलं होतं. थांबा 2 मिनिटं राजू. पित्त थोडस त्याच्या अंगावर आलं. रुद्र आल्यावर म्हणला आम्हाला, त्यामुळे मग घरी आलतो लवकर. तर ते 2-3 दिवसापासून आहे ना तापेचं आणि खोकल्याचं औषध पण घेतोय. तर त्याच्यामुळं पण बहुतेक डॉक्टर चेंज केले त्याचे. त्याच्यामुळं पण मे बी रॅशेस येऊ शकतात बॉडीवर कधी कधी. औषधांनी पण होतं बाबा सडनली. त्याचे जे डॉक्टर आहेत ते चेंज केले ते आम्ही. इकडे राजूभाऊचं चालले नारळ फोडायचं काम बघा. हे बघा इथं झाडाचे नारळ तोडले तर सगळ्यांना तोडून स्ट्रॉ घालून द्यायचं, पाणी द्यायचं काम चाललंय. ते ठीक झालं किचन गार्डन बनून. काय एक गोट पाणी राजू याच्यात. ते जुने नारळ आहेत ना, छोट्याचे आहेत हे. निघतंय ठीक आहे. अर्धा ग्लास निघतंय, पण खोबरं खायचं याच्यातलं. खोबरं काढा. खोबरं जास्त नाही धर मावशी दे बाळा, तुझं धर. अरे मावशी मोठं नारळ आणि पेले सगळे नारळ मागे बरं का धुवायला. सगळ्यांनी नारळ आहे ना मग रिटर्न द्या. पिऊन झाले असले तर त्याच्यातलं खोबरं काढायला. मला खोबरं काढून द्या राजू जरा. खोबरं काढायला द्या सगळ्यांनी रिटर्न. हे छान फुटले बरं का, म्हणजे हिरवे चांगले झाले. म्हणजे पहिलेच होते मस्त, पण आता हे केल्यापासून जरा छान परत हे झाले. पाऊस आल्यापासून आता 1 दिवस झाला बाई चांगला. परत येईन म्हणलं सकाळ सकाळ. एवढं आभाळ आलेलं असतं, पण नंतरच परत गायब होतं बाई. दुपारी लगेच ऊन पडतं. त्या कुंड्यांचा शेप फार आवडला होता ताईंनो मला, ढोलकीचा बघा. आणि याच्यात हे झाडं सूट पण करतात मस्त अगदी. फक्त हे 2 थोडे डेकोरेट करायचे. आता हे रुईचं शमीचं. मला पाणी नको, मला खोबरं खायचंय. स्वतः जेली खा नाही धर. हे बघा नारळातली मस्त असं वल्ला नारळ निघलाय, छान भारी लागते. स्वाती इकडे चल. वल्ला नारळ सगळ्यांनाच आवडतोय. तुम्ही लई इथं बसले अडचणीत, इकडे चटई टाकून बसायचं. तर पार ते फुलांच्या याच्यात बसलेत खाली. चिंटू शेड बघा कशी झालीत पार. टुकारवाणी सारा दुनियात फिरायचं घाणीमध्ये. असं आंघोळ घातली की असा होतो. तर बघा हे बघा इथे झाडाला नारळ आलेत आणि ह्या नारळाचेच काही तोडलेत, काही विकत पण आणले होते त्यांनी. त्याच्यानंतर राजी म्हणले काही हे तोड म्हणून. याचे बघू याच्यात पाणी निघतंय का. तर हे पण काढले होते पहा, जे छोटे येतं ते हे झाडाचे येतं. आणि ताईची पिती येते दुसरे येतं. त्या जांभळे जरा कमी झालेत बघा. आजच लावलं एक ताई म्हणत त्या जांभूळ दाखवलं की बघूनच आम्हाला तोंडाला पाणी सुटते. वारं भरपूर सुटलंय. 1 दिवस पाऊस आला आणि पावसाने उकाड दिलाय बरं का. आता पेरण्या लोकांच्या सुरू झाल्या, ज्वारी बाजरी, त्याच्यानंतर मठ. नंतर आता जास्त करून आमच्या इकडे मुगाच्या पेरण्या तर सगळ्या गेल्याच. रात्री दाजीला म्हणलं आपल्याला काय पेरायचं खालच्या वावरात, तर म्हणले बघू आता. नंतर मग म्हणलं हे तूर पेरू, कारण की अक्का होत्या तवर अक्काने कधी वावर आमचं रिकामं ठेवून दिलं नाही. काय म्हणायचं, लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील. आणि दाजी म्हणतात काय त्याच्यामध्ये काही फायदा नाही, करून एक तर करायला कोण नाही, आणि केलं तर ते वायात जातंय सगळं. म्हणजे जेवढं त्याला खर्च झालाय बियाला पेरणीला तेवढं तर निघत पण नाही काही. म्हणजे मग नकोच म्हणत होते, पण मी म्हणलं नको, मोकळं नको ठेवायला. तर तूर देऊ आपण पेरून, जशी येईन तशी येईन. वर्षभर डाळीला होऊन जाईन. ज्या आपल्या 7-8 पायला झाला तरी एखादी गुणी लय झालं म्हणलं, काही डाळ होईल आणि काही कडधान्य आपल्या तूर वगैरे वर्षभर कडण खायला होईल. तर चला मस्तपैकी आले नारळ काढून दिलंय साहेबांनी. नारळ खाते. आज लाईव्ह संपल्यावर त्यांनी मला फोन केलता, म्हणले ये घरी आता. मी म्हणलं नाही आता, म्हणलं आज लय काम आहे म्हणलं. पण कशात तिथं जरा वेळ पडले तर मला डुकला लागला, झोप लागली अक्षरशः. आणि मग नंतर अर्धा तास झोप काढली. आणि आता आल्यावर म्हणते झोपली होती वाटतं. मी म्हणलं आता मी बोलवलं तर नाही आली, तर म्हणलं जाऊ दे आता, काय नाही म्हणले. तर चला मस्तपैकी किचन गार्डन साहेबांनी केलंय. आता सुरूच झालं म्हणायचं. आता येत ना जवळ आहे ना. मला असं वाटत होतं ताई हे रोप यांनी ना तिकडे लांब लावायला लागत होते, आणि इथं जवळ कोथंबीर, मेथी, पालक हे असं टाकावं. कारण पालक आणि ते आपण छाटून घेतो ना, मग ते जवळच्या जवळ बरं पडते. हे काय वांगे ते टोमॅटो, वांगे एवढे दाट लावले का.
काय वांगेच दिसतेत मला, हे लय जवळ झालेत वांगे. हे बघा इथं सगळे रोपच रोप येत. आता हे कसले कसले आणलेत माहित नाही. 4 ते 5 झाड पाहिजे होते. मी लाव करू जाऊन दे, त्यातले काही जळण आपण काढून टाकू. काय एवढं जेली बघ नारळाची. हम्म. हा काही येते आणि काही नाही यायची. इथं काय लावलं वांग. वय पहिले कोथंबीर, मेथी, पालक, शेपू, हिरव्या भाज्यांचं टाकून द्या ना. हे याला टाइम लागन मोठे व्हायला. आणि त्यांनी 2 वापीच केले आज खांदून त्यांनी. हा एक आणि हा एक. छोट्या पाईपाने पाणी देत जाऊ आता आम्ही. आणि इकडं आता करत राहतील दोन्ही झाडांच्या मध्ये. आता हे येईन जे काही येईन ते पावसावरतीच येईन सगळं. तर बरं आहे ताजं ताजं. आता आम्ही तर लय मिस करतो ताज्या भाजीपाल्याला. ताजा भाजीपाला अख्खा उन्हाळाभर म्हणजे कसा कसा भेटलाय आणि कसा कसा आणून खाल्लाय. आणायचं म्हणलं खायचं म्हणलं तरी 40 रुपये 50 रुपये जुडी. आता सुकलेली चवदार नाही. तरी पण चवदार नाही. सुकलेली पाणी मारलेली फ्रेश तर अजिबातच नाही. ऐ हिरो काय करतो. आमच्या इथं बघा कायम राहायचं. पण चंदन कस्तुरीमुळे आहे ना आम्ही करत नव्हतो बघा. ते केलं तरी काहीच ठेवत नव्हते. लगेच सगळं उपटून हे करून चोचीनी खाऊन घ्यायचे. ते कुठलंच झाड किंवा कुठल्याही प्रकारचं रोप वगैरे असं काहीच ठेवत नव्हते ते. आमचं जाऊ दे, पण शेजाऱ्यांचा पण नाश करायचे म्हणून त्यांना मग बहिणीच्या तिकडे दिलेलं आहे. आता हे किचन गार्डन गेलं की आता पाऊस आहे तोपर्यंत पाणी घालायची पण गरज नाही आणि छान पद्धतीने येतील बाबा. ऍपल तोड ना एखादा. ऍपल 3-4 जरी हे केले ना ताईंनो वांग्याचे झाड, तर तरी पण त्याला एवढ्या भरपूर प्रमाणात वांगे येतात ना. टोमॅटो वांगे असे झाड आहेत ना की दारामध्ये 2 जरी असले, मिरच्या झालं की त्याचे बाहेरून आणायची गरजच लागत नाही. पहा. आणि जसं कालच्या ब्लॉग मध्ये मी जसं खालच्या किचन गार्डनचं म्हणले होते, त्यांच्या काय डोक्यात दम नव्हतं. तर काल बघितलं त्यांनी. मग त्यांना काय वाटलं काय माहिती, घेऊन आले आणि इथं सुरू केलं. म्हणलं करा, कारण तेवढाच त्यांचा पण टाइमपास होतो इकडे तिकडे फिरण्यात. कारण आम्ही पण दिवसभर बिझी असतो तिकडं. लिंक लागली ना आता बंदच करायचं एक 8-10 दिवसात. त्याच्यामुळं काम उरकले पाहिजे. बघा ऍपल नको, छान लागते ते कच्चे ऍपल ताईंनो. एवढे सुंदर लागतात ना. आणि ते झाडाचे मला तर कच्चच आवडतं. तसं आपण जे विकत आणतो ना तर ते विकत समजा थोडस मोठं असतं, त्याला औषधं फवारणी ते पोचलेलं असतं, म्हणजे मोठं असतं. किती पडतात बघ. ते खाण्याची मजा वेगळी आणि हे जे कच्चं असतं ना हे खाण्याची मजा वेगळी. खूप सुंदर लागतं बघा, खूप सुंदर. आणि म्हणजे एक फीलच वेगळी आहे बघा. चेक कर वॉटर ऍपल आहे का तुला जर खट्टा मिठ्ठा, एकदम खट्टा आंबट, असं आंबट गोड लागतं. आणि एकदम याची टेस्ट आहे काय म्हणतात आपल्या विकतच्या ऍपल पेक्षा पण भारी अशी टेस्ट आहे आंबट गोड. लयच भारी. चला आता चांगलं बरेच दिवस झाले झाडांचा मेंटेनन्स झाला नाही. तसं तर कंटिन्यू झाडू वगैरे मारून चालूच होतं. पण जे काय म्हणते कटिंग वगैरे तर आता उद्या परवापासून मला असं वाटतंय मग यांना सांगून थोडं कटिंग बिटिंग हे डेंग्या खालून कटिंग. आता नको, मग कुठं पावसाळ्यात थोडा पाऊस येऊ दे मग कटिंग. इथं काय लावलं वांगे. इथं काय ग वांगेन मला असं वाटतंय टोमॅटो लावले. मिरची टोमॅटो नाही मिरची. याला आपण लक्ष देऊ ते जरी गेले तरी पण एवढं काय लागत एवढं खुरपायला आणि त्याला. कारण सध्या आम्ही जोडी बघतोय कामाला, कारण की तेवढाच आधार होईल थोडा. पण 1-2 आल्या होत्या, 1-2 भेटून गेल्या. एक तर 8 दिवस राहून पण गेली. पण ती काय नाही त्यांना काम होते तसली आपल्याला पाहिजे तसं मस्त सगळं फॅसिलिटी त्यांना देऊन सगळं करून पण मनाजोगतं भेटतच नाही. तेवढेचे कुणी तेवढं आम्ही 2 जणी तरी थोडंसं फ्री झालो ना की बऱ्यापैकी अजून काहीतरी म्हणजे रिलॅक्स राहून कुठेतरी अजून एक्स्ट्रा डोकं चलन. लोडही भरपूर तितकाच होतो कामाचा, त्यात काही डाऊटच नाहीये. त्याच्यामुळेच तर सध्या व्हिडिओ वगैरे काही करायला टाइम भेटत नाही. कारण दिवसभर स्टाफ बरोबर आम्हाला राहावं म्हणजे राहावंच लागतं ताईंनो. नाही राहिलं ना म्हणजे आमच्या दोघींचा स्वभाव बी असा आहे ना की हे सगळं तळ्यात मळ्यात जीव होतो. घरी असलं ना कुठं घरी जा स्वतः केल्याशिवाय आम्हाला मनाला शांती भेटत नाही. घरी असलो कुठं बाहेर 1 दिवस जरी गेलो ना तरी पण सगळं लक्ष स्टाफकडे लागतं. दिवसभरात प्रत्येकीला किती फोन करत असन, काय करताय, हे करता का, ते करता का, हे राहिलंय, हे करून घ्या, ते करून घ्या. कंटिन्यू आमचं डोकं म्हणजे एक मनाला शांती नाही भेटत. आणि बघतो आता स्टाफ मध्ये पण विश्वासू असा एखादा स्टाफ पाहिजे की त्याला आम्ही मॅनेजर करून सगळं त्यांनी मॅनेज केलं पाहिजे, हँडल केलं पाहिजे. पण असो काय हरकत नाही.
रोजचे काम ते चालतच राहणार. ज्या गोष्टी होत्या ते होतच राहणार आहे. आता 2 जणी आल्या तरी काम आम्ही स्वतः पॅकिंग करून, स्वतः सगळं उचल साचल करून, स्वतः सगळं करून हँडल करतोच. आलं बिन नाही कुणी आलं तरी सगळ्या गोष्टी बरोबर होतात त्याचे. तू काय करू राहील? केळी बांधली का? अगं हे बांधलंय, याला हे झालं ना असं, तर बांधून घेतली. बरं झालं बांधली, कारण की ना पडली होती आता पावसाळ्याचं वाऱ्याने पडणारच आहे. तिकडे. टप्प्या घड पण कसा पडला आहे का, तो पण बांधलाय. आपण बांधलाय पण ह्यो खालीच झाला. याला प्युअर दूधनी बांधलंय. वाऱ्याने पडलं बरं का त्या दिवशीसाठी. वाऱ्याने सगळं हे. चला आता आज काय मुलांचा क्लास कॅन्सल झालाय वाटतं. आता स्वयंपाकाचं बघावं लागेल. आम्ही तर बाहेर आलो. काय म्हणलं 2 वाफ्यांचं काय केलंय किचन गार्डन बघायला यावं. इकडेच नादी लागलो. आणि रुद्रचं बघा इथं आराम चाललाय मस्त. आज क्लासला सुट्टी, मग काय है ना. वॉटर ऍपल बघायला गेलता, नाही सापडले, संपले. दिसायला झाड दिसायला मला. संपले रे. आता छोटे छोटे येते ते मोठे झाल्यावर खाऊ. बारीक येतात हाईट वरती येतात. मोठे झाले ना मग खा. चला यांचं दाय दोघांचे भांडणं चाललेत बघा. ध्रुवनी एक रोप घेतलंय आणि रस्त्यावर मधीच लावतोय. अरे कुठं पण नको लावू, इकडे लावा. तसंच ठेवू आपण, ते उपटायचं नाही. मग तुला आठवण राहीन का बा तू लावलं होतं म्हणून. म्हणजे असं घरातल्या एखाद्या माणसाला, मोठ्या करत्या माणसाला जर आवड असली ना, बाकीच्यांना आपोआप आवड निर्माण होते. काय म्हणली ताई तू? काय म्हणली आता? कमेंट काय होती? एक कमेंट होती, म्हणजे त्यांनी कोणत्या वेळी केली मला माहित नाही. अजून पण बघा ताई कालच्या व्हिडिओ खाली की थोडं दान धर्म करत जा असं काहीतरी होती बघ. थोडं दान काय आयडी होती? आहे काहीतरी असेल बघ. रेग्युलर बघता तर मला असं वाटतं त्या काही व्हिडिओ. दान धर्म करा. वा बाई वा. बघा ताईंनो, दान धर्म करा. आता व्हिडिओ तुम्ही सगळ्या जणी बघता, व्हिडिओ मार्फत तुम्ही जे काय असेल ते बघून सांगता. आणि ज्या रेग्युलर ताई आहेत आपल्या, त्यांचं तर काही विषयच नाही. त्यांना सगळ्या गोष्टी आमच्या घरातल्या माहिती आहेत. त्याच्यामुळे त्या प्रत्येक गोष्टी समजूनही घेतात. काही सजेशन असतात सांगतात, पण सांगितल्याच्या नंतर आम्हाला वाईटही नाही वाटत. पण आता ही जी व्यक्ती आहे दान धर्म करा असं म्हणणारी, तिला कोणत्या गोष्टींवरून दान धर्म आम्ही करत नाही असं वाटतंय? थांबा 1 मिनिट. दान धर्म केला पाहिजे आम्ही, किंवा आम्ही करत नाही असं वाटतंय, किंवा मग करायला पाहिजे एक्सेट्रा. त्या म्हणजे त्यांनी कोणत्या वेळी कमेंट केली ते मला माहिती नाही. कुठल्याने, चांगल्याने केली, वाईटाने केली, कशाने केली कमेंट तुमची छान होती ताई. पण मला फक्त एवढंच म्हणायचंय, दान धर्मामध्ये काय असतं? अन्नदान, वस्त्रदान, अजून काय असं 2च. आणि कन्यादान आहे तर आम्हाला कन्याच नाहीये बाई. अजून कोणतं दान असतं? बामणाला दान देतात, कसलं दान देतात, तर ते समजा ते दान करतोच आहे आम्ही. आणि एवढं दान एक गोष्ट अशी असती ना की जी सांगून करायची नसती. त्याला महत्व नसतं सांगून करायला. जेवढं करायचं आणि तेवढं आम्ही भरभरून करतो. तेवढ्याला मोकळ्या मनाच्या आहेत. आमच्याकडनं अन्नदान झालं नाही, फक्त अक्कांच्या वर्ष श्राद्धाच्या वेळेस झालं. कारण आम्ही कोणताच कार्यक्रम केला नाही. नाही तर आमच्या इथं कार्यक्रम म्हणजे आमच्या आजूबाजूचेच म्हणतात की तुम्ही जेवण तरी किती घालतात, असे आमच्या मैत्रिणी आम्हाला म्हणतात. तर अन्नदानाचं काय असतं, कुठलाही कार्यक्रम असो ना, आम्ही जेवण ठेवत असतो वस्तीवरती. बरं वस्तीतच नाही, आजूबाजूला जे पण असं ज्या ठिकाणी द्यायचं ना, गोशाला आहेत, परत पुन्हा मतिमंद मुलांची शाळा आहे. पण एकदा व्हिडिओ काढून फक्त दाखवलं होतं आर्यनच्या बर्थडेच्या टायमाला त्या मुलांचा आम्ही. पण दान जे आहे ते कधीही गपचूप दिलेलं चांगलं असतं बघा. सांगून गुपित दिलेलं चांगलं असतं. सांगून वगैरे दिलेलं म्हणतात नसतं चांगलं, म्हणून आम्ही शक्यतो नाही. पण बाकी दान जेवढं करायचं, धर्म जेवढा करायचा तेवढा करतो आम्ही, पण ते दाखवत नाही फक्त. आता वर्षच झालंय व्हिडिओ मधून काही कोणतं सेलिब्रेशन दिसत नाही, कुठलं दिसत नाही. आता गौरी पूजनाचा कार्यक्रम होतो, प्रत्येकाच्या घरी गौरी पूजन आहे, घरच्या घरी करतात, घरचे जेवायला बोलवतात, पुरणपोळीचा करतो. पण आम्ही अख्ख्या वस्तीवरती जेवढी पब्लिक आहे, सगळे नातेवाईक जेवढं असेल ते 500-1000 माणसाचा स्वयंपाक असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा पूर्ण आमचा स्वतःचा खर्च हे करून आम्ही पूर्ण खिचडीचा प्रसाद हे तेव्हा दान असतं आमचं. तुम्हाला परत त्याच्यानंतर सांगते, मध्ये आता 3 वर्ष 16 सोमवारचे व्रत पकडले होते, तेव्हा सुद्धा 16 जणांना जेवण विथ परत सगळ्या वस्तीला जेवण, सगळ्या नातेवाईकांना जेवण, त्याचं दान असतं. किंवा मग आता चरित्राचं पारायण वगैरे केलं गुरुचरित्राचं, तर तेव्हा पण आमचं असतंच. म्हणजे असं कुठलंच हे नाही. व्यतिरिक्त 16 सोमवाराचा अजून बऱ्याचशा साड्या पण घेऊन आम्ही वाटल्या होत्या मंदिरांपुढं वगैरे. ते पण आम्ही त्याचे पण व्हिडिओ वगैरे शूट नाही केले. म्हणजे एक हे असतं की बरेचसे लोक दान करताना वगैरे व्हिडिओ काढून टाकतात, शॉर्ट्स व्हिडिओ बनवून टाकतात कुणाला काही दिल्यावर. पण
ह्यांना म्हणजे तुमच्या आजींना ना आवडत ते म्हणतात दिलं केलं तर दाखवायचं नाही. आता गोशाळेत तर कितीतरी दिवस झाले एकदमच टंचाई आली, एकदमच नंतर तुम्हाला म्हणलं, पण खूप म्हणजे मध्यंतरी सुद्धा हे काही कमी पडलं ना, आमची जानकी तिथे तिथं ते जाऊन सगळ्या गायांना अक्षरशः मोतीचूर लाडू, त्यांच्या गळ्यामध्ये घंट्या म्हणजे हे असं देत असते. पण ते व्हिडिओ कधी ते काढून देत नाही ना, स्वतःही काढत. ते म्हणते द्यायचं तर मग दाखवून नाही द्यायचं, दान केलेलं कधी दाखवून द्यायचं नाही. आपल्याला आपल्या मनाला माहिती की आपण दान करतोय, बस एवढंच. मग बरं, नवरात्रमध्ये पण मंदिरांपुढे पहा खिचडीचा प्रसाद असतो. त्या दिवशी जरी 9 दिवसातला 1 दिवस आम्ही वाटून घेतो आमच्यासाठी, तेव्हा पण दान करतो. जाऊ द्या असो, कुठल्या मंदिरांना फरशा म्हणा किंवा कुठल्या मंदिरांना देणगी कलर म्हणा, द्यायचं देणग्या कुठं काय म्हणा, चालूच आहे. चालूच असतं. म्हणजे असं मला तर असं वाटतं प्रत्येक महिन्यात किंवा महिन्यातून एकदा तरी चांगलं दान आमच्या घरातून म्हणजे यांच्या हातून किंवा आमच्या हातून होतं असतं. असं दान करायला आम्ही मागं पुढे बघत नाही कधीच. नाही ती बाई निगेटिव्ह कमेंट करतीस, तिने मागं बी केली, ती फक्त चुका काढायला व्हिडिओ बघत असती. तर तू जर बघितला आजचा व्हिडिओ तर आमचा व्हिडिओ अजिबात प्लीज हात जोडून बघू नको, तुला जर चुकाच काढायच्या असल्या तर. कारण की आम्ही आज नाही युट्यूबवरती एवढ्या दिवस पासून आहेत आणि आमच्यामध्ये तू काय पाहिलंय काय बघितलंय हे आम्हाला माहित नाही. पण आम्ही एक प्रकारची आवड म्हणून हे करून आणि आम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या ज्या बरोबर वाटतात ना ते आम्ही बरोबर करतो, त्याची सांगायची जरूरत पण पडत नाही आणि गुपित करतो. कारण आहे ना आम्हाला दिखावटीपणा आवडत नाही. मेन म्हणजे लोक दाखवून येऊसक काय केलं, येऊसक मोबाईल घेतला, कुठं काय केलं का, हे रे काय जिद्द होती म्हणून दावलंय करून काय काय गाणे स्टेटसला लावते तर ते व्हिडिओ, मग ते तमाशा. तसं नाही जमत आम्हाला. जे आहे ते, कारण जे आहे ते जगाला दाखवून काय आपल्या स्वतःपाशी जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्याची जरूरत वाटते आपण ते करतोय, त्याच्यामध्ये किती साड्या भागवतोय. आम्ही मंदिरांपुढे नेऊन, पण आम्ही नाही व्हिडिओ, हे म्हणले व्हिडिओ नाही घ्यायचा. जर तुम्हाला द्यायचा असेल तर व्हिडिओ घ्यायचा नाही. पण मला असं वाटतं आता दाखवून करावं काय. हा, मग इथून पुढे तसं करावं लागेल. कारण की काय होतं, मोठ्यापणा केला ना तो लोकांच्या अंगलट येतो. मग म्हणते बाई लय पैसा झाला काय, लय वाटायला लागले, असं पण होतं. ते दोन्हीकडून युट्यूबवर काम करायचं म्हणलं ना, काय नावाची आयडी त्या बाईची मला माहित नाही, तर सगळं गोष्टी तराजू असतो ना, तराजू असं खालीवर होतो. सगळं विचार करून सगळा विचार करून बोलावं लागतं, विचार करून व्हिडिओ बनावं लागतात. कारण लोकांना आऊचं भाऊ बनवायला टाइम लागत नाही. सोशल मीडिया आहे हा, लाखो पब्लिक करोडो पब्लिक व्हिडिओ बघू शकते, तर तेवढा सोशल मीडियामध्ये पावर आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी घरातल्या दाखवून आहे ना जमत नाही. आणि सगळं रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत काय, आपण असं प्रत्येक गोष्ट दाखवायची म्हणल्यावर हा बाबा काहीतरी क्रिएटिव्हिटी, नवीन कॉन्टेंट आहे, काहीतरी आपण काही बनवलं मग ते दाखवू शकतो आपण. आता वर्षभर तर जसं हक्कांचं असं झालंय तसं तर आम्ही काही केलंच नाही. आणि म्हणजे नाहीच केलं तर त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवून सण साजरा केला नाही, नवीन काही घरात स्वीट गोष्ट म्हणजे बनली गेली नाही. स्वयंपाकामध्ये पण पहिल्यासारखं असं इंटरेस्ट म्हणावा, असं एक प्रकारचं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं ज्यावेळेस घरातला माणूस जातं ना. हा, वेळही नव्हता आणि एक असा मूडही नव्हता. बाबा जरी वेळ नसला, मूड असला की माणूस आवर्जून वेळ काढतो, हा असं होतं. पण ते नव्हतंच एक, त्याच्यामुळे मग ते नाही बनवलं आम्ही. जांभळाकडे नजर जातीच बाईवर. हा, जातीच. आणि राहिला आताचा प्रश्न तर ते सगळं हळूहळू आम्ही करणारच. एवढं आहे की आम्हाला लोड भरपूर होतं, दमतो लई. कारण घरचं करायचं, दारचं करायचं, वरून स्टुडिओचं सगळं बघायचं. त्याच्यामुळं कारण की सगळ्या गोष्टी मग एका बाईला बघायच्या नंतर म्हणल्याच्या नंतर कुठंतरी मेंटली जरी नाही थकलं ना तर बॉडी थकती म्हणजे थकतीच. तर मग चहा नाही प्यायचा काय? चला, माझा चहा थंड झाला असं ताईंनो, कारण चहा प्यायल्याशिवाय माझं डोकं नाही राहणार. आता एकदम डोकं उठल्यासारखं झालंय. मग एकदा कामाला लागलं का लागलं. ध्रुव लागला माती काढायला इथं बघ. झाला सुरुवात, त्याला आवडच निर्माण होईल लगेच. त्याला पहिलेच इन्फेक्शन झालेलं आहे. नको उठ रे, चल उठ उठ लवकर. ऐकतोय का? उठ, तुला पहिलेच इन्फेक्शन झालेलं आहे सगळ्या अंगावर. आहे का? मी म्हणलं होतं तुम्हाला वाफेत लावा म्हणून, मग उपटलीच नसते आपण. आता ती येणार आहे का? तू लावलं वाफ्यात पण यांनी नाही लावलं, यांनी मध्येच लावलं. दादा उठ, याला आंघोळ घालून आहे ना सगळी पावडर अंगाला लावा लागेल ती आता. उठ रे. लावली ती पावडर. ध्रुवचं झाड. रुद्राचं कोणतं? तो ना एखाद्या याच्या आंब्याच्या झाडात लावलं असतं ना ध्रुव, लय भारी आला असता. असं रस्त्याच्या मध्ये पुढे येतं का? जाऊन दे. यांनी पण छान लावलं, दोघांनी पण. आता ते खुरपे विळे घ्या, जागेवर ठेवा, पप्पाला काकाला लागतील. उठा, चला रे. बस झालं आता नाही, आता ए चला. बस झालं. हा. चल ते झाडा तिकडे घे, चला. क्लासला अभ्यास असतो. क्लास अभ्यास. हा, क्लास अभ्यास ना, आम्ही नाही घेऊ शकत रे अभ्यास. का रे? हा, चला. मला क्लासची नाही आवडत.
तर चला ताईंनो, छान मस्त जेवण झालंय बघा आमचं सगळ्यांचं. आणि राजूला आईस्क्रीम आणायला लावली होती आर्यनला. आर्यनला लय आईस्क्रीम खावं वाटली, मग इथल्या दुकानात जाऊन आईस्क्रीम घेऊन आलेत. बघू ना कोणती आणला का? बाय 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 बाय, मँगो 2 आणल्यात सगळ्यांना. मँगो आणि कोणतं कॉर्नेटो, दुसरी कोणती बघू दे. मँगो आणि कॉर्नेटो. बाकीचे ते 2 भूत बसलेत ना, त्यांना द्या ना तिकडे. आणि जा हो ते तुम्ही घ्या आणि त्यांना द्या. आमच्या आर्यनला तर आईस्क्रीम एवढी आवडती का किती द्या, लय प्रिय. त्यांना म्हणा खाऊन घ्या, पगळून जाईन ती पहिलेच त्याला हे कमी. लय प्रिय आहे त्याला आईस्क्रीम आर्यनला. संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर मस्त अशी बघा हवा सुटती आमच्या इकडं. 6 नंतरच एवढीच थंड हवा सुटती बघा. चांगले 8-10 दिवस झाले ना ग स्वाती. आणि कंटिन्यू मग आमची एक तास दोघींची वॉकिंग असते. हे जर असले तर ठीक, नाही तर मग आम्ही दोघी बहिणी मस्त छान सगळं निसर्गाच्या याच्यात बघा ताजी ताजी फ्रेश हवा घेत वॉकिंग करत राहतो. पाऊण तास 1 तास गप्पा मारायच्या. मग चालता चालता काही प्लॅन. वॉकिंग कमी गप्पाच जास्त चालतात. हे म्हणते एवढं हळूहळू तुमची वॉकिंग असते काय, मला म्हणत होते काल. वॉकिंग कमी आणि टॉकिंगच जास्त चालली म्हणले तुमची. वॉकिंग नाही तुम्ही टॉकिंग करता म्हणले फक्त. तर आम्ही वॉकिंग करत होतो पाहता येईल. इथे एक विशिष्ट प्रकारचा मला हे आढळला बघा. गेला तिकडं. नाही गेला त्याला. ए नको बाबा नको, व्हिडिओसाठी इकडे ढकलू मरून जाऊन त्याला. वेगळाच येत नो. हा हे बघा काय प्रकार गेला. माती टाका नाही दिसायचं ते. लय पाय आहेत त्याला, किती पाय असतील त्याचा तपास नाही बाबा. राजू कुठे गेला काय माहिती मातीमध्ये. आणि मी पहिल्यांदा बघितलं, तुम्ही पण पहिल्यांदाच पाहिलं. राजूने पाहिलं आधी. नाही गेला तो कुठतरी, पटकन गेला तो 1 सेकंदात गायब झाला. वेगळाच म्हणजे असे नॉर्मली बघा किडे असतात ते लगेच लक्ष देत, पण हा काहीतरी वेगळा प्रकार होता. वेगळा गेला ते नसतं सापडत होता. ते मातीमध्ये गेला काय फरशीवर लगेच दिसत होता. काय प्रकार असो ना गो बाई. लाईट डिम झाली का हो सगळी? चला संध्याकाळी फिरायची एक मज्जा वेगळीच असते नाही का ग? हा लय मज्जा नाही. संध्याकाळी घरात झोपायला जाऊ वाटत नाही आणि सकाळी उठू वाटत नाही. बरोबर की नाही स्वाती अक्का? बरोबर ना? मोठ्याने म्हण ना मग. जेवण झालं. काय झालं? जेवण झालं. जिरलं बी भाऊ. 1 तास झाला ना आता फिरता आमच्या दोघींचा. चला थांबवतो इथं ताईंनी व्हिडिओ. हा काय म्हणले? हा मग आता लांबच पाय तेवढे म्हणल्या. तर चला आजचा व्हिडिओ ताईंनी इथंच थांबूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वाती ताई व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. आजच सोडणार आहे मी. असंच विदाउट एडिटिंग व्हिडिओ सोडित असते मी उद्या असंच. तर चला आजचा व्हिडिओ ताईने इथंच थांबूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल स्वाती ताई सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो सगळ्यांना. बाय. भेटूयात उद्याच्या व्हिडिओ.